शाळा शिकता आली नाही, पण निसर्गाची शाळा मी चांगल्या प्रकारे शिकले, असे म्हणणाऱ्या राहीबाई पोपरे महाराष्ट्रातील पारंपरिक बियाणांचे संवर्धन करणाऱ्या अहिल्यानगर मधील एक प्रेरणादायी महिला आहे, ज्यांना संपूर्ण देश बीज माता म्हणून ओळखतो. रासायनिक खतांमुळे पिकांवर आणि पर्यायाने माणसाच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम त्यांनी ओळखला आणि पारंपरिक बियाणे नष्ट होत असल्याचे पाहून त्यांनी देशी बियाणांचे जतन करण्याचा निर्धार केला. राहीबाई म्हणतात, हायब्रिड पीक खत आणि पाणी दिल्याशिवाय येऊ शकत नाही, पण देशी पीक हे निखळ पाण्यावर आणि हवेवर येतं. म्हणून दुर्मिळ होत चाललेल्या देशी बियाणांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी बीज जतन सुरू केले. आजपर्यंत त्यांनी 50 पेक्षा अधिक पिकांच्या बियाणांचे संवर्धन केले आहे. त्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, बियाणे जतन आणि सेंद्रिय पद्धती याबद्दल मार्गदर्शनही करतात. कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना अनुभवाच्या आधारावर त्यांनी बीज बँक तयार केली. त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणत, जुने ते सोने या विचारावर त्यांनी अनोखा असा बीज संकलनाचा ध्यास धरला आणि पारंपरिक पद्धती जपली. या आदिवासी परंपरेने जपलेल्या बीज बँकेत 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहिल्यानगर मध्ये अकोलेसह 4 तालुक्यात 50% अधिक शेतकरी गावरान बियाणे वापरतात. त्यांच्या कार्याची दखल घेत 2020 साली सरकारकडून देशातील 4था सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान त्यांना शेती आणि सामाजिक कार्यासाठी मिळाला. पारंपरिक बियाणे जतन, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि आदिवासी महिलांना मार्गदर्शन यासाठी 2018 मध्ये BBC द्वारे जगातील प्रभावी 100 महिलांमध्ये राहीबाई पोपरे यांची निवड करण्यात आली होती. सोबतच विविध कृषी संस्थांकडून विशेष पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. शिक्षण नसतानाही ज्ञानाची आणि अनुभवाची ताकद असेल तर माणूस जगात अनोखे कार्य करू शकतो आणि आपली नवीन ओळख निर्माण करू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे बीज माता राहीबाई पोपरे.